आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील ढाकणी येथील शेतकरी दत्तात्रय नारायण ओंबासे हे शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी दुपारी शेतातून चेतक इलेक्ट्रिक स्कूटीवरून निघून गेल्यानंतर अद्यापर्यंत घरी परतले नसल्याने परिसरामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। याबाबत त्यांची पत्नी सौ रोहिणी दत्तात्रय ओंबासे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल केली आहे। पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार दत्तात्रय ओंबासे हे पत्नीसोबत शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दिनांक 22 मे रोजी सकाळी दोघेही बामणाचा मळा नावाच्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते। दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय ओंबासे हे कोणालाही काही न सांगता चेतक इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन निघून गेले। मात्र त्यानंतर ते घरी परतले नसल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। कुटुंबियांनी नातेवाईक गाव परिसर तसेच विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। अखेर कुटुंबियांनी म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। दत्तात्रय नारायण ओंबासे, वय वर्ष 40, उंची 5 फूट 7 इंच, रंग सावळा, शरीर यष्टी जाड, केस काळे, चेहरा गोल, डोळे काळे असून त्यांनी ग्रे रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती। त्यांच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये डी तसेच मराठीत रोहिणी असं गोंदलेलं आहे। या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत असून नागरिकांनी संबंधित व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलीस किंवा कुटुंबियांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।